महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। केलेल्या मेहनतीचं फळ मिळालं आणि यशाची पायरी गाठली आणि या यशाच्या पायरी गाठल्यामुळे तिच्यावर संपूर्ण महाराष्ट्रामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आणि तिच्यावर एक अभिमानाची एक थाप पडल्या जाते। आता आपल्या सोबत स्वतः PSI या पदावर रुजू झालेल्या जनाताई काकडे हे आपल्या सोबत आहेत। नेमकी तिनं यश तर गाठलं, पण त्या यशामागे किती मेहनत केली, काय कशी मेहनत केली हे आपण थेट या ताईकडून जाणून आपण PSI या पदावर आता जे रुजू झाल्यात यश मिळवलं, पण त्या यशामागे केलेली मेहनत जिद्द ही कशी होती? नक्कीच खडतर प्रवास होता, पण काय म्हणतात सतत प्रयत्न केले आणि सातत्य ठेवलं तर नक्कीच कुठलंही यश मिळतं हे तर नक्की प्रूव्ह झालंय आता। आणि मी एवढंच सांगू इच्छिते की मी तर लहानपणापासून बाहेरच होते, हॉस्टेलला होते। वसमतीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयातून 10वी झाली माझी। नंतर 12वीचे शिक्षण मी वसमतीत परभणी येथून केलं। नंतर माझं इंजिनिअरिंग झालं IT या ब्रांचमध्ये, विद्याप्रतिष्ठान या कॉलेजमधून माझं बारामतीतून इंजिनिअरिंग झालं 2018 ला। त्यानंतर मी म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला लागले। जशी जशी मला माहिती मिळत गेली तसं मी अभ्यास करत गेले। मध्ये कोरोनाचा काळ, त्यामुळे 1 वर्ष लेट झालं, तिथून सगळ्याच एक्झाम्स लेट होत गेला। आणि मग मी 2021 ची प्रिलिम्स दिली पहिल्यांदा, तेव्हा तिन्ही पण माझ्या प्रिलिम्स निघाल्या त्या PSI ST आणि ASOच्या। पण अनफॉर्च्युनेटली मला मेन्स मध्ये कमी मार्क्स मिळाल्यामुळे माझं तेव्हा सिलेक्शन झालं नाही। मी परत 2022 ला प्रिलिम्स दिल्या, तेव्हा माझं PSI ही प्रिलिम्स निघाली। त्यानंतर मग मी जोरदार तयारी केली मेन्स साठीची। मी 1 वर्ष झालं नांदेडलाच तयारी करत होते मेन्स साठीची आणि मग चांगले मार्क्स वगैरे आले मेन्स मध्ये। त्यानंतर मग मी ग्राउंडची लगेच तयारी केली। पहिल्या दिवशीपासूनच कळालं मला की चांगले मार्क्स आले, आपण होऊ शकतो म्हणून। मग मी सुरुवातीपासूनच ग्राउंडची तयारी केली नांदेड येथे आणि नांदेडला ग्राउंड वगैरे छान केल्यानंतर मग इंटरव्ह्यू वगैरे दिला मुंबईला जाऊन आणि मग अशा प्रकारे आता मग 2 दिवस झालं रिझल्ट आला, त्यामुळे सगळे खुश आहेत आणि खूप भारी वाटते। गावामध्ये पहिल्याच आपण म्हणजे एका चांगल्या पदावर पहिलाच अधिकारी म्हणून आपण आहात, गावाचा अभिमान याकडे कसे बघता? हो नक्कीच खूप भारी वाटते, कारण आमच्या गावातून मी पहिलीच मुलगी आहे की जी PSI या पदावर रुजू झालेली आहे किंवा निवड झाली माझी PSI या पदासाठी। त्यामुळे खूप आनंद होतोय आणि एक मला असं वाटतं की एक सगळ्या मुलींना प्रेरणा मिळेल गावातल्या किंवा आजूबाजूच्या आमच्या आजूबाजूच्या खेड्यातल्या, की आपण पण करू शकतो। जर इच्छा असेल तुमची, घरच्यांचा पाठिंबा असेल तर नक्कीच यश मिळू शकतं तुम्हाला पण। केलेली मेहनत अतिशय मेहनत आहे आणि खडतर प्रवास करत यश गाठलं। याच्यामधला असा कोणता प्रसंग आहे की जेणेकरून आपण म्हणजे यशाच्या जवळ पोहोचल्या पण अपयश स्वीकारलं, त्याच्यानंतर मग तुम्ही परत तेवढ्याच्यानं मेहनतीला लागले, असा कोणता एखादा प्रसंग? हो नक्कीच। मी 2021 ला तिन्ही पण प्रिलिम्स निघाल्या होत्या। मला असं वाटत होतं की तिन्ही मधले एक तरी मी पोस्ट घेऊ शकते। माझं टार्गेट ST आणि ASO साठी होतं अगोदर। मी STचा खूप अभ्यास केला होता, 600 जागा पण होत्या तेव्हा, पण मार्क्स कमी आले त्याच्यामुळे तेव्हा झालं नाही। तेव्हा खूप वाईट वाटलं होतं की झालं नाही आपलं सिलेक्शन। आता परत प्रिलिम्स द्यायची, परत मेन्स द्यायची, त्याच्यानंतर मग थोडासा वेळ दिला आणि परत जोमाने लागले। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ग्रामीण भागामध्ये मुलींना म्हणजे किंचित शिकवल्या जातं, तर हा आपला जो म्हणजे शिकण्याचा आहे, आई वडिलांची मेहनत, याच्याबद्दल काय? हो नक्कीच। मी म्हटलं ना की घरच्यांचा पाठिंबा असेल तर आपण काहीही करू शकतो। तसं माझ्या घरच्यांचा मला पूर्ण पाठिंबा होता, माझ्या दादाचा, आई वडिलांचा, त्यामुळं मी हे यश मिळवू शकले। आणि आपलं अभ्यासामध्ये सातत्य असायला हवं। सातत्य आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर आपण नक्कीच यश मिळवू शकतो। ग्रामीण भागात समजल्या जाते की मुलगी हे परख्याचं धन आहे, असं म्हणून बऱ्याच मुलींना 10वी आणि 12वी पर्यंत शिक्षण दिले जाते, त्यानंतर एक लग्नाचा विचार केला जाते। असे कोणते प्रसंग समजा ज्या मुलींची इच्छा असेल शिकण्याची पण त्यांचं शिक्षण म्हणजे तिथून बंद केलं जाते, अशा आई वडिलांना आणि शिकणाऱ्या मुलींना काय आव्हान कराल? मी पहिल्यांदा तर आई वडिलांना एवढं सांगू शकते की तुम्ही तुमच्या मुलीवर विश्वास दाखवा, नक्कीच ती तिचे काय म्हणतात यश प्राप्त करू शकते। आणि मुलींना पण एवढं सांगते की तुम्ही तुमचं जे काही प्रामाणिक प्रयत्न आहेत ते नका सोडू। तुम्ही तुमचे प्रयत्न केले तर आज जर यश नाही मिळालं तर हरकत नाही, 1 वर्षानंतर मिळू शकते, 2 वर्षानंतर मिळू शकते, पण जर अभ्यासात सातत्य असेल तर आपल्याला पण विश्वास बसतो की नाही, मी एखादी परीक्षा समजा प्रिलिम्स जरी निघाली तरी आपल्याला कॉन्फिडन्स येतो की माझी आता प्रिलिम्स निघाली म्हणजे नक्कीच पुढच्या वेळेस पण माझी प्रिलिम्स निघू शकते आणि मी चांगला अभ्यास करू शकते। मुलींना एवढं सांगते की तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न करा आणि घरच्यांना एवढं सांगते की मुलींवर विश्वास ठेवा, त्यांना एक चान्स द्या, त्यांना एक प्रयत्न करू द्या त्यांच्या पद्धतीनं, त्यांना पण वेळ द्या। नाही झालं तर मग शेवटी आहेच की दुसरा प्लॅन B असतोच आपला काही ना काहीतरी, एवढंच सांगू शकते। प्रत्येक मुलीच्या यशामागे सगळ्यात महत्वाचं यश मिळवण्यामागे जे मेहनत घेणारे असतात ते म्हणजे आई वडील।
आणि स्वतः आपल्यासोबत आता जनाताई काकडे यांच्या आई सुद्धा आहेत. आज आपली मुलगी PSI या पदावर झाली, रुजू झाली, सर्वत्र तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आपल्या भावना कशा आहेत नेमक्या, आपल्याला काय वाटतंय? आपल्याला काय वाटत नाही, आपल्याला आनंद वाटतोय. आपण म्हणायचं की शिक मान आदर्श, काही काळजी करू नको, दुसरी आयुष्याचीच काळजी कर असं सांगत होते. दुसरं काही सांगणार नाही, एवढं बोलून संपत. काही दिवसाची मेहनत ही फळाला आली. PSI या पदावर पद आपण स्वतः आपल्या हिमतीवर आपल्या अभ्यासातून ते पद हिसकावून घेतलं आणि त्याच आज यशाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिचा गौरव होत आहे, तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यात आपल्यासोबत काकडे ताईंनी आपला संपूर्ण त्यांचा जे खडतर प्रवास होता त्याच्याबद्दल आपला संपूर्ण माहिती दिली. आणि आज खरंच म्हणजे तर त्या गावासाठी अभिमानाची एक गोष्ट आहे की गावामधून प्रथम जनाताई काकडे यांच्या रूपाने पहिला अधिकारी त्या गावामध्ये निर्माण झाला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यासह वसमत तालुक्यासह संपूर्ण ग्रामीण भागामधून तिच्यावर वर्षावचा स्वभाव होत आहे आणि याच अशाच प्रकारे तिचं कौतुक केलं जात आहे. पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. मी नागराज इंगळे, हिंगोली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.